मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ना घर विकत घेण्यासाठी ना होम लोन घेतलेलं असेल आणि आज होम लोन घेतलेल्या लोकांपैकी एका सर्वेनुसार ऑलमोस्ट 72% लोक ना एक खूप मोठी चूक करतात, एक खूप मोठ्या गोष्टीकडे इग्नोर करतात आणि स्वतःचं लाखो रुपयाचं नुकसान करून बसतात। कदाचित तुम्ही पण जर होम लोन घेतला असेल आणि या 72% पैकी जर एक जण असाल तर कदाचित तुम्ही पण ही चूक करत असाल आणि तुम्ही पण स्वतःचं हजारो किंवा लाखो रुपयांचं नुकसान करून घेत असाल। काय आहे ही चूक? तर ही चूक आहे आपल्या होम लोनवरचा इंटरेस्ट रेट वेळोवेळी चेक न करण्याची। म्हणजे तुमची बँक जिथनं तुम्ही होम लोन घेतलेला आहे ती बँक सध्या तुम्हाला काय रेटनं होम लोनवर इंटरेस्ट चार्ज करते आहे आणि मार्केटमध्ये बेस्ट होम लोन इंटरेस्ट रेट काय अवेलेबल आहे, ह्या दोघांची कंपेअर न करण्याची चूक। जर आपला इंटरेस्ट रेट जास्त असेल तर तुम्ही ना खूप जास्त इंटरेस्ट पे करत असाल। माझे क्लायंट बऱ्याचदा सांगतात की सर काय करायचंय कंपॅरिझन करून, अर्धा 1% डिफरन्स जरी असला ना तर त्यासाठी एवढी का तकतक करायची। पण मी जेव्हा ना त्यांना पुढचे काही कॅल्क्युलेशन्स त्यांना दाखवतो ना तेव्हा त्यांचे डोळे अक्षरशः पांढरे होतात आणि ते हातातलं काम सोडून त्यांच्या बँकेकडे पळतात स्वतःचा होम लोनवरचा इंटरेस्ट कमी करून घेण्यासाठी। सो तुम्ही पण जर ही चूक करत असाल ना तर हे कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित समजावून घ्या। समजा तुम्ही 1 कोटी रुपयाचं 20 वर्षासाठी 9.25% न होम लोन जर घेतला असेल ना तर तुमचा EMI येईल साधारणतः 91,590 रुपीज आणि तुम्ही 20 वर्षामध्ये ह्या 1 कोटीच्या लोनवर साधारणतः 1,20,00,000 रुपयाचं ना व्याज भराल। आता इमॅजिन करा की दुसरीकडे कुठेतरी हाच होम लोनचा इंटरेस्ट रेट 8.25% ना अवेलेबल आहे। तर तुम्ही जर तो 8.25% चा इंटरेस्ट रेट ऍप्लिकेबल केला आणि तुमचा अगोदरचा जो EMI होता म्हणजे 91,590 चा जो EMI होता तोच EMI जर तुम्ही मेंटेन ठेवला तर माहितीये तुमचा इंटरेस्ट जो तुम्ही 20 वर्षामध्ये भराल 8.25% च्या इंटरेस्ट ना हा 20 वर्षाचा इंटरेस्ट जो आहे हा फक्त 86,30,000 रुपये एवढा येणार आहे। म्हणजे 9.25% वर तुमचा इंटरेस्ट टोटल 20 वर्षाचा होता 1,20,00,000 रुपये आणि आता 8.25% ना तुम्ही 20 वर्षाचा इंटरेस्ट भरलेला आहे 86,30,000 रुपये आणि तुमचं होम लोनचं टेन्युअर पण जे आहे ना ते 20 वर्षावरनं ना डायरेक्ट 17 वर्षावर येऊन जाईल। म्हणजे आता बघा 1 कोटीच्या लोनवर तुमचा इंटरेस्ट मध्ये जी बचत झालेली आहे ती आहे साधारणतः 33,70,000 रुपये आणि तुमचं होम लोनचं टेन्युअर किंवा होम लोनचा कालावधी जो आहे तो 3 वर्षानं म्हणजे जवळपास तुमचे 36 EMI याच्यामध्ये कमी होऊन जातील। आता लक्षात आलं की जर तुम्ही 1% जास्त व्याज भरलं, फक्त 1% जर जास्त व्याज भरलं तर तुम्ही 33,70,000 रुपये जास्त व्याज भरणार म्हणजे ऑलमोस्ट 40% तुम्ही एक्स्ट्रा व्याज भरणार होता। तुमचे पण डोळे पांढरे झाले ना? आणि आय नो आता मला तुम्हाला वेगळं सांगायला लागणार नाही की तुमच्या होम लोनवरचा इंटरेस्ट रेट वेळोवेळी चेक करून घ्या म्हणून। जर तो इंटरेस्ट रेट जास्त असेल ना मित्रांनो तर लगेच तुमच्या बँकेला जाऊन अप्रोच करा आणि बँकेला तुमचा इंटरेस्ट रेट कमी करून घेण्यासाठी रिक्वेस्ट करा। जर काही टेक्निकल कारणामुळे तुमची बँक जर इंटरेस्ट रेट कमी करून देत नसेल तर बाकीच्या बँकाकडे जर इंटरेस्ट रेट कमी असेल ना तर तुम्ही तुमचं लोन बाकीच्या बँकामध्ये टेक ओव्हर पण करून घेऊ शकता। आय नो तुम्ही टेक ओव्हर केल्यानंतर तुम्हाला अजून थोडासा खर्च येईल पण जो खर्च आहे तो तुमचं ओव्हरऑल जे सेव्हिंग होणार आहे ना त्या मानानं बरंच कमी असणार आहे। तुम्ही जेव्हा बँकेचा इंटरेस्ट रेट कमी करून देताना त्यावेळेस बँक तुम्हाला 2 ऑप्शन देते। एक तर तुमचं होम लोनचं टेन्युअर कमी करून घेण्याचं किंवा तुमचा जो EMI असेल तो EMI कमी करून घेण्याचा। तुम्हाला जे काही सुटेबल डिसिजन असेल ते तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला स्वतःला जर तुमचा आता सध्याचा होम लोनचा इंटरेस्ट रेट काय आहे त्याच्यावर तुम्ही किती व्याज भरणार आहात किंवा जो इंटरेस्ट रेट कमी होईल तो अप्लाय केला तर किती व्याज लागेल ह्याचं जर कंपॅरिझन करायचं असेल आणि टोटल इंटरेस्टचं सेव्हिंग किती होईल हे जर बघायचं असेल ना तर तुम्हाला गुगलवर खूप सारे होम लोन EMI कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत, त्याच्यावरून तुम्हाला लगेचच हे सगळं कळून जाईल। सो आता लगेचच तुम्ही तुमचा होम लोन इंटरेस्ट काय आहे ते चेक करा आणि तो जर जास्त असेल तर तुमच्या बँकेला जाऊन अप्रोच करा आणि तो कमी करून घ्या। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे जर तुम्ही इंटरेस्ट रेट कमी करून घेतला तर तुमचं पण लाखो रुपयाचं सेव्हिंग होऊ शकेल। सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा सो दॅट प्रत्येकाचं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सेव्हिंग होईल। थँक्यू।